तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगावात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। हा मेळावा दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि आयुष पद्धतीने मार्गदर्शन मिळणार आहे। हा केवळ शासन प्रशासनाचा उपक्रम न राहता लोक चळवळ व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केले। केंद्र शासनाचे आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्यातर्फे शेगाव येथील विसावा भक्तिनिवास संकुल परिसरात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले। त्यावेळी त्या बोलत होत्या। राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष प्रोफेसर राकेश शर्मा, महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र त्रिगुणा आदी यावेळी उपस्थित होते। अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे महासचिव वैद्य S.N. पांडेय, मेळाव्याचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य सतीश भट्टड, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे आदी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, शेगाव।